छोटं संकट आलं तर आपण गर्भगळीत होतो. दुष्काळाच्या परिस्थितीत एखादं पीक सापडलं नाही म्हणून आपण आत्महत्या केल्या. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये उद्योग व्यवसाय बुडाले म्हणून आपण आत्महत्या केल्या. व्हॅलेंटाईनला कोण नाही म्हणलं, 65 पाचगळ कारणासाठी आपण आत्महत्या केल्या. अरे लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं, हे महाराष्ट्राच्या मातीकडनं जगानं शिकावं. दत्ताजी शिंदे रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेत आणि मानेवरती तलवार घेऊन विचारलं क्यों पटेल और लढोगे, आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटला क्यों नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे. पोरांनो, ही जी लढण्याची खुमखुमी आहे ना, किती संकट आले तरी गर्भगळीत व्हायचं नाही. संकटाच्या समोर असं छाती काढून उभं राहता आलं पाहिजे. मला वाटतं एवढं जरी आम्ही इतिहासातनं शिकलो ना तरी सुद्धा खूप झालं. आपण सांगू तसं येणारी पिढी साहेब वागत नाही. तुम्ही पोरांना सांगायचं व्यसन करू नये, पोरग तुमचं ऐकत नाही. बाप जसं वागतो ना तसं पोरग वागत असते. सांगून आदर्श निर्माण करता येत नाहीत, आदर्श हे वागण्या बोलण्यातनं निर्माण करावे लागतात. आज मला काही मोजक्या विषयांना स्पर्श करायचा आहे. मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय की गेली अनेक वर्ष आपण शिवाजी राजे, संभाजी राजे यांना डोक्यावर घेतो. शिवाजी संभाजी राजांचा जय जयकार करतो. शिवाजी संभाजी राजांच्या जयंतीच्या निमित्तानं मोठमोठ्या मिरवणुका निघतात. आज संभाजी राजांची जयंती साजरी होत असताना आपण नेमकं संभाजी राजांकडनं काय शिकणार आहोत? कोणता विचार आपण संभाजी राजांचा आत्मसात केला? संभाजी राजांना केवळ डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा संभाजी राजांना आपल्याला हृदयात मुरवता येईल का? संभाजी राजे ज्या धाडसानं चालले त्या पावलावर पाऊल टाकून किमान 4 पावलं आपल्याला चालता येईल का? हा विचार खरं तर आज आत्मसात करायची गरज आहे. संभाजीराजांच्या चरित्राच्या संदर्भानं सगळ्यात महत्वाचा पैलू जर मला कोणता वाटतो तर तो आहे संभाजीराजांच्या ठिकाणी असणारा कमालीचा आत्मविश्वास. क्षत्रिय युथ फाउंडेशनच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मला सांगायचं, आपल्याला जर आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल ना तर संभाजीराजांच्या ठाई असणारा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास आम्हाला आमच्या ठाई असला पाहिजे. मिर्झा राजे सोबत तह झाला साहेब, तहामध्ये एक किल्ला मिर्झा राजेला द्यावा लागला. छोटं संकट आलं तर आपण गर्भगळीत होतो. दुष्काळाच्या परिस्थितीत एखादं पीक सापडलं नाही म्हणून आपण आत्महत्या केल्या. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये उद्योग व्यवसाय बुडाले म्हणून आपण आत्महत्या केल्या. व्हॅलेंटाईनला कोण नाही म्हणलं, 65 पाचगळ कारणासाठी आपण आत्महत्या केल्या. अरे शिवाजी राजांना मिर्झा राजे सोबत तह झाला आणि एक किल्ला द्यावा लागला. केवढं संकट आहे. पण या संकटाच्या समोर सुद्धा शिवाजी संभाजी राजे छाती काढून उभे राहतात. आणि एवढंच काय, 23 किल्ले दिल्यानंतर औरंगजेबाला भेटायला जावं लागतं. प्रसंग लक्षात घ्या, शिवाजी राजे एकटे जात नाहीत भेटायला, एवढ्याशा संभाजी राजांना सोबत घेऊन जातात. आणि मग मधला जो प्रवास आहे भेटायला जाताना, या मधल्या प्रवासामध्ये शंभूराजे आणि संभाजीराजे, शिवाजीराजे यांचं काहीतरी बोलणं झालं असेल. मला सांगा, ज्यावेळेस मिर्झा राजेला भेटायला निघाले, मिर्झा राजेने सांगितलं की औरंगजेबाला भेटायला जावं लागेल. शिवाजीराजे औरंगजेबाला भेटायला निघालेत आग्र्याला. 8-9 वर्षाचे संभाजीराजे सोबत आहेत. आणि मग मधला जो प्रवास आहे पोरांनो, या प्रवासामध्ये संभाजीराजांचं आणि शिवाजीराजांचं काहीतरी बोलणं झालं असेल की नाही? मला सांगा, काय बोलले असतील हो शिवाजीराजे संभाजीराजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, तुला पासवर्ड सांगतो. काय बोलले काय असतील शिवाजीराजे? शिवाजीराजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकलं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं,
आयुष्यातला संघर्ष काय आहे तो बघा, चला माझ्यासोबत. आयुष्यातला संघर्ष आपल्या लेकराला पाहता यावा म्हणून सोबत घेऊन गेले संभाजीराजांना. आणि तिथं गेल्यानंतर राजबिंडा संभाजीराजा बघितला आणि औरंगजेबानं एक हत्ती शंभूराजांना भेट म्हणून दिला. आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे. एवढा एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालतो आणि सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे. एवढा एवढासा संभाजी राजा पण माहित होतं आता तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक एक. अरे लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं, हे महाराष्ट्राच्या मातीकडनं जगानं शिकावं. दत्ताजी शिंदे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि मानेवरती तलवार घेऊन विचारलं, क्यों पटेल और लढोगे. आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटला, क्यों नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे. पोरांनो, ही जी लढण्याची खुमखुमी आहे ना, किती संकट आले तरी गर्भगरीत व्हायचं नाही. संकटाच्या समोर असं छाती काढून उभं राहता आलं पाहिजे. मला वाटतं एवढं जरी आम्ही इतिहासातनं शिकलो ना तरी सुद्धा खूप झालं. काय जगले संभाजीराजे, काय जगले शिवाजीराजे. शिवाजीराजे औरंगजेबाला भेटायला गेले दरबारामध्ये. शिवाजीराजांचा तह झालाय पण शिवाजी स्वतंत्र राजा आहे. आणि शिवाजी राजांना औरंगजेबानं 5,000 मनसबदारी असणाऱ्या सरदारांच्या रांगेमध्ये उभं केलं. आता लक्ष द्या, स्वतंत्र राजा असणारा शिवाजी राजा औरंगजेबानं 5,000 मनसबदारी असणाऱ्या सरदारांच्या रांगेत उभं केलं. एखादा राजा म्हणला असता, आपण इकडं आलोय आग्र्याला, आपल्या सोबत आपलं लहान लेकरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये औरंगजेबानं जरी अपमान केला तर सहन करू, पण परिस्थिती अशी आहे. राजांना औरंगजेबाच्या दरबारामध्ये अपमान झाला आणि निघाले राजे औरंगजेबाच्या दरबारातून. आजपर्यंत असं धाडस कुणीच दाखवलेलं नव्हतं. आजपर्यंत औरंगजेबाच्या दरबारात त्याला पार दाखवून कुणीच निघालेलं नव्हतं. पण एकटे शिवाजी राजे निघाले त्याला पार दाखवून. औरंगजेबाचा 50वा वाढदिवस साजरा होतोय. अनेक सरदार, अनेक राजे महाराजे तिथं उभे आणि अपमान झाला म्हणून शिवाजी राजे आजपर्यंत जे धाडस कुणीच दाखवलेलं नव्हतं ते धाडस शिवाजी राजांनी दाखवलं आणि दरबारात पाठ दाखवून निघाले. आणि हे सगळं बघतोय संभाजी राजा. काय म्हणावं आपल्या बापाला. औरंगजेबाचा दरबार आहे, लाखोंची फौज आहे आणि महाराष्ट्राच्या मातीतून आलेले शिवाजी राजे अपमान झाला तर औरंगजेबाला भर दरबारामध्ये पाठ दाखवून निघाले. उघड्या डोळ्यांनी शंभूराजांनी पाहिलं. अरे सन्मानानं कसं जगावं हे शंभूराजांनी कोणत्या पुस्तकात वाचलेलं नाही. वाघासारखा, सिंहासारखा बाप दिल्लीत येऊन औरंगजेबाला धडकी भरू शकतो हे शंभूराजे उघड्या डोळ्यांनी बघतात. आणि म्हणून शंभूराजे आयुष्यभर जगले ते मान सन्मानानं जगले. आपल्या बापानं अपमानाचं उत्तर याच दरबारात दिलंय हे पाहिलंय संभाजीराजांनी डोळ्यासमोर. बघा, लक्षात घ्या, इथं जी वडीलधारी माणसं आहेत, आपण सांगू तसं येणारी पिढी साहेब वागत नाही. तुम्ही पोरांना सांगायचं व्यसन करू नये, पोरग तुमचं ऐकत नाही. बाप जसं वागतो ना तसं पोरग वागत असते. सांगून आदर्श निर्माण करता येत नाहीत. आदर्श हे वागण्या बोलण्यातनं निर्माण करावे लागतात. शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना सांगितलं नाही की अपमान सहन करायचा नाही. अरे शिवाजी राजांनी दाखवून दिलं. औरंगजेबाचा दरबार जरी असला ना आम्ही आमच्या मान सन्मानात वागू हे पाहिलंय संभाजीराजांनी. म्हणून जी काही वडीलधारी मंडळी इथं ऐकतायत माझं त्यांना सांगणं आहे, आपल्या पोरांच्या समोर वागण्या बोलण्यातनं आदर्श निर्माण करा. पोराला सांगायचं व्यसन करू नये ते तुमचं ऐकायला मोकळं नाही. बापानं निर्व्यसनी असलं पाहिजे.
शिवाजी संभाजीराजांचं नाव घेताना सगळ्या तरुण पोरांनी ठरवलं पाहिजे, आम्ही व्यसन करणार नाही तर आम्हाला शिवाजी संभाजीराजांचं नाव घ्यायचा अधिकार आहे. गुटख्याच्या पिचकाऱ्या मारताना आपल्याला शिवाजी संभाजीराजांचं नाव घ्यायचा अधिकार नाही. या मातीसाठी संभाजीराजांनी रक्ताचा थेंब न थेंब अर्पण केलाय. या मातीसाठी तानाजी बाजी रक्ताचा थेंब न थेंब अर्पण केलाय. आपल्याला गुटख्याच्या पिचकाऱ्या मारून हा रस्ता रंगवायचा अधिकार नाही, हे आपण ठरवलं पाहिजे. बाप पोराला सांगतोय व्यसन करू नये, घरात असं सुविचार लिहून ठेवतोय व्यसन करू नये, आणि घरी गेल्यानंतर बापच पोराला सांगतोय जा जरा चुलीव सिगरेट पेटून आण. पोरगा असं येतोय बापाकडे जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आलाय. बाप कानातनं धूर काढतो, नाकातनं धूर काढतो, हे सगळ्या शाळेत सांगतोय जादूगार बाप आहे, कानातनं धूर काढतो. तुम्ही काय पेरायचं ठरवलंय? साहेब गहू पेरून ज्वारी उगवत नाही, ज्वारी पेरून हरभरा उगवत नाही. तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे. काय पेरायचं ते ठरवा. औरंगजेबाच्या दरबारात संभाजीराजे पाहतात की आपला बाप काय सन्मानानं वागला, अपमान सहन करत नाही, आणि आयुष्यभर संभाजीराजे सुद्धा त्या सन्मानात राहिले. औरंगजेबानं रामसिंगला पाठवलं. रामसिंग हा मिर्झा राजाचा पोरगा आहे. रामसिंगला पाठवलं आणि सांगितलं शिवाजी राजांना जरा समजूत काढा. रामसिंग वस्त्र अलंकार घेऊन गेलाय आणि शिवाजी राजांना सांगितलं राजे आपण औरंगजेबाच्या दरबारात आहात, आपण दिल्लीत आहात, आग्र्यात आहात, इथं अशा प्रकारचा राग धरणं हट्ट धरणं बरं नाही. शिवाजी राजांनी सांगितलं तो जरी झाला असला तरी आम्ही राजे आहोत, आम्हाला राजे म्हणून वागणूक मिळाली पाहिजे. रामसिंग सांगत होता राजे तुम्हाला जिथं उभं केलं तिथंच मिर्झा राजे उभे राहतात, आणि कडाडले शिवाजी राजे. रामसिंग तुम्ही विसरत आहात, मिर्झा राजे औरंगजेबाचे सेवक आहेत, आम्ही सेवक नाही आहोत. आणि जा बघा कधी सांगितलंय शिवाजी राजांनी रामसिंगला. रामसिंगला शिवाजी राजे निरोप देतात जा सांगा औरंगजेबाला निरोप द्या, चाहे मेरा सिर काट लो लेकिन हम बादशाह के सामने झुकेंगे नहीं. ते आता तुम्ही टीव्हीत बघताय ते असलं काहीतरी दाढीवर हात फिरून झुकेंगे नाही, ते आता आले त्याला तरी कट आहे रिटेक आहे. शिवाजी राजांनी त्या काळात सांगितलंय झुकेंगे नहीं, चाहे मेरा सिर काट लो लेकिन बादशाह के सामने हम झुकेंगे नहीं. पोरांनो असलं मानात जगता आलं पाहिजे. कुणाच्या बापाला कधी घाबरू नका, घाबरायचं ना आपल्या कर्माला घाबरावं. सन्मानानं जगता येईल का? मान सन्मानात आयुष्य काढता येईल का? जगायचं तर वाघासारखं जगायचं, हे शिवाजी संभाजीराजांच्या इतिहासातनं शिकावं. आपण शिवाजी आणि संभाजीराजांच्या इतिहासातनं सन्मानानं जगणं एवढं जरी शिकलो ना तरी आयुष्य पुढे जाईल. तुम्हाला एक प्रसंग सांगतो बघा, सन्मानानं जगणं काय. साताऱ्यामध्ये शिवाजी राजांनी, कर्मवीर भाऊराव पाटलांनी साताऱ्यामध्ये शिवाजी राजांच्या नावानं एक शाळा सुरू केली. शाळेला नाव दिलं छत्रपती शिवाजी विद्यालय. शासनानं अनुदान देणं बंद केलं. भाऊराव पाटील 1-1 रुपया गोळा करत होते. जात्यावर दळणारी बाई कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शाळेसाठी मुठभर धान्य बाजूला काढून ठेवायची, तिला मुष्टीफंड योजना म्हणायची. एक दिवशी एका व्यापाऱ्याला कळलं भाऊराव पाटील 1-1 रुपया गोळा करतात. व्यापाऱ्यानं पत्र लिहिलं भाऊराव पाटील 1-1 रुपया काय गोळा करतात, गोरगरिबांची पोरं शिकावीत माझ्याकडे या, 1 लाख रुपयांची मदत करतो. भाऊराव पाटील गेले. व्यापाऱ्यानं 1 लाख रुपयाचा धनादेश समोर ठेवला. 1 लाख रुपयाचा धनादेश समोर ठेवला आणि सांगितलं भाऊराव पाटील पैसे लागले तर परत या, आणखी मदत करेल, पण माझी एक अट आहे. म्हटले काय अट आहे? शाळेला दिलेलं शिवाजी राजाचं नाव काढा आणि आमच्या बापाचं नाव द्या. भाऊराव पाटलांनी हातात आलेला 1 लाख रुपयाचा धनादेश व्यापाऱ्याच्या तोंडावर फेकून सांगितलं गोरगरिबाची पोरं शिकावीत याच्यासाठी वेळ पडली तर भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलेल,
पण शाळेला दिलेलं शिवाजीराजाचं नाव मात्र बदलणार नाही. पोरांनो, हा सन्मान आहे, हा मान आहे, हा अभिमान आहे. या सन्मानात, या दाबात जगता आलं पाहिजे. कशासाठी लाचारी? कशासाठी आम्ही कुणाची लाचारी पत्करतो? हजार हजार 2-2 हजार रुपयाला हल्ली लोक मतदान विकून टाकतात साहेब. 18 वर्षाचं झाल्यानंतर मतदानाचा अधिकार मिळतो आणि 1000 रुपयात तुम्ही रात्रीत मतदान विकून टाकता. कोणता सन्मान? लक्षात ठेवा, राजा ठरवण्यासाठी पूर्वी ढाल तलवारी घ्याव्या लागत होत्या, युद्ध करावी लागत होती. इथं बसलेल्या सगळ्या तरुण पोरांना सांगायचंय, राजा जर ठरवायचा असेल, आता तुम्हाला ढाली तलवारी हातात घ्यायच्यात का? आता तुम्हाला तुमचं नेतृत्व निवडायचंय, तुम्हाला तलवार घेऊन मैदानात उतरायचंय का? आता नेतृत्व ठरायला तलवार घ्यावी लागत नाही. आता इथं बोटावर आहे ना काळा ठिपका मारून घ्यावा लागतोय, मतदान करावं लागतंय आणि तुम्हाला तुमचं नेतृत्व ठरवायचा अधिकार लोकशाहीनं दिलाय. आणि का सन्मानानं जगत नाही? लाचारी बाळगू नका. शिवाजी संभाजीराजे आग्र्याला गेल्यानंतर औरंगजेबाला धडकी भरवतात शिवाजीराजे. तो सन्मान आम्हाला बाळगता येईल का? त्या सन्मानात आम्हाला जगता येईल का? त्या धुंदीत, त्या मस्तीत आम्हाला जगता येईल का? हा विचार आपल्या मनात असायला हवा. संभाजीराजांना छावा म्हटलंय पोरांनो. छावा संभाजीराजांना म्हणण्यासाठी बाप सिंह असावा लागतो. शिवाजीराजे सिंह आणि म्हणून संभाजीराजे छावा. बापाच्या पावलावर पाऊल ठेवून स्वराज्य टिकवण्याचं धाडस शंभूराजे दाखवतात. एकही लढाई हा माणूस हरला नाही हो. आबासाहेबांचं अपुरं स्वप्न होतं जंजिरा. तो जंजिरा घ्यायचं ठरवलं संभाजीराजांनी. काय लढली हो ही माणसं. जंजिरा घ्यायचं ठरवलं आणि संभाजीराजांनी ठरवलं बाहेरून लढून आता जंजिरा घेता यायचा नाही. जंजिऱ्यात आत शिरू आणि कोथळा बाहेर काढू जंजिऱ्याचा. कोंडाजी फर्जत सांगितलं, कोंडाजी तुम्ही सिद्धीला सामील व्हा, आज जा. कोंडाजी फर्जत सिद्धीला सामील होऊन जंजिऱ्याच्या आत शिरा आणि पेटून द्या सुरून सगळा. ठरल्याप्रमाणे संभाजीराजानं सांगितल्याप्रमाणे कोंडाजी फर्जत आणि त्याचे 50 साथीदार शिरले जंजिऱ्यामध्ये, सामील झाले सिद्धीला. सिद्धीनं विचारलं, कोण आलात कुठून? मी कोंडाजी फर्जत संभाजीराजाच्या सेवेत होतो, पण संभाजीराजाच्या सेवेत राहून मरण्यापेक्षा सिद्धी जी आपके साथ रहकर जीना हमें पसंद है. सिद्धीला आनंद वाटला. संभाजीराजाचे मावळे फितूर झाले आणि आपल्याकडे आले. सिद्धीनंही स्वीकार केला. बघा लोक कशी जगली आणि कशी मेली. लोक जगली स्वराज्यासाठी आणि प्राण कसे स्वराज्यासाठी दिले हे पहा. कोंडाजी फर्जत आपल्या मावळ्यांना घेऊन, आपल्या कुटुंबाला घेऊन सिद्धीला सामील झाला. काही दिवस जंजिऱ्याचं निरीक्षण केलं. रात्रीतून जंजिऱ्यामध्ये असणारा दारुगोळा शोधून काढला. त्या दारुगोळ्याला वास लावायची म्हणून सुरून पेरून ठेवले आणि बायकोला सांगितलं, म्हटलं चल आता निघायचंय. बायकोच्या सोबत दासी होती. ती दासी म्हटली, मला पण तुमच्या सोबत येऊ द्या. कोंडाजीनं सगळं ठरवलं होतं. घराच्या बाहेर जहाज तयार होती. वाती एकदा पेटून द्यायच्या. जंजिरा उडला की स्वराज्याचं स्वप्न साकार होणार, जंजिरा ताब्यात येणार, सिद्धीचे हाल होणार. ठरल्याप्रमाणे सगळं घडत होतं. कोंडाजी फर्जतनं दारुगोळा शोधून वाती लावून ठेवल्या होत्या. आता फक्त वाती पेटवायच्या होत्या. दासी म्हणली, मी घरी जाऊन येते. घरी जाऊन येते म्हणून गेली आणि येतानाच सिद्धीला घेऊन आली. संभाजीराजांनी स्वप्न पाहिलं होतं, जंजिरा उडवला जाईल, जंजिरा ताब्यात येईल. पण येतानाच सिद्धीला घेऊन दासी आली आणि कोंडाजी फर्जत पकडला गेला. ज्या जंजिऱ्याला उडून द्यायचं स्वप्न संभाजीराजा आणि कोंडाजी फर्जत बघत होते, त्या जंजिऱ्यावरती कोंडाजीला तोफेला दिलं. चिंदड्या झाल्या कोंडाजीच्या. पण राजा आणि त्यांचे बावळे चुकले नाहीत. अरे कोंडाजी तोफेच्या तोंडाला गेलेला राजांनी पाहिला आणि शंभूराजांनी ठरवलं, लढाईचं, झुंजायचं, रक्ताचा सडा पाडू पण जंजिरा घेऊ.
उसळत्या सागराला सुद्धा व्यसन घालायला निघाले शंभूराजे. पण सागराला भरती आली, या सागराला जरी भरती आली तर उसळत्या दर्याला सुद्धा शंभूराजा सामना जायला निघाला. पण तिकडं औरंगजेबानं कल्याण आणि भिवंडी ताब्यात घ्यायची ठरवली. कल्याण आणि भिवंडीवरती आक्रमण होतंय पाहताना दिसलं आणि जंजिऱ्याचं स्वप्न अपुरं ठेवून संभाजीराजांना कल्याण आणि भिवंडीला परतावं लागलं. कल्याण भिवंडीवरती सुद्धा हिरवा निशाण फडकू दिला नाही शंभूराजांनी. अहो 32 वर्षाचं आयुष्य मिळालं शंभूराजांना, पण एक सुद्धा लढाई शंभूराजे हरले नाहीत. एक सुद्धा लढाई. डच, पोर्तुगीज, ब्रिटिश, मोघल 12 आघाड्यांवरती शंभूराजे लढत राहिले, पण वाघासारखा संभाजीराजा लढत राहिला. एक सुद्धा लढाई शंभूराजे हरले नाहीत. काय काय भोगलं हो शंभूराजांनी. आणि आज संभाजीराजांची जयंती साजरी करताना आम्ही काय घेतलं शंभूराजांकडून. संभाजीराजांना वाटलं स्वराज्य बळकट झालं पाहिजे, इथला व्यापार मजबूत असला पाहिजे. अहो शृंगारपुरात संभाजीराजे गेले, 5 आखाडे तयार केले संभाजीराजांनी. मी ऐकून आहे भोसरीमध्ये खूप पैलवान होते, इथं आखाडे होते. इथं अशी एक म्हण मी ऐकून आहे की काय, एक काय 12 गाव दुसरी तेव्हा एक गाव भोसरी, पहिलवानांचं गाव म्हणून भोसरी ओळखलं जात. अहो संभाजीराजे ज्यावेळेस शृंगारपुरात गेले 5 आखाडे तयार केलेत संभाजीराजांनी. लिंबू टिंबू पोरं गोळा केली आणि त्यांना सांगितलं व्यायाम केला पाहिजे. अश्वदळ तयार केलं. आज काय परिस्थिती हो. आज मैदानं ओस पडली, मैदानावरती पोरं गेली ना जाताना मोबाईल घेऊन जातात. एक काळ असा होता मैदानावर खेळायला गेलं, आई पळत यायची काठी घेऊन, चला पोरांनो अभ्यासाला बसा, खेळायचं राहू द्या. आता आईला पोरांच्या मागे पळावं लागतंय, मोबाईल ठेव आणि जरा मैदानावर खेळायला चल. कुठं गेलो आम्ही. काय परिस्थिती निर्माण केली. आमच्या पोरांना आम्ही मोठी स्वप्न दाखवू शकलो नाही. आमच्या लेकरांना आरोग्य, व्यायाम, तब्येत, देश, राष्ट्रप्रेम या संदर्भामध्ये आम्ही विचार देऊ शकलो नाही. नेमकं काय काय करायचंय का, इतिहासातनं नेमकं शिकायचंय काय, आम्ही कधी ठरवणार आहोत. शंभूराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज मी पोरांना सांगेल, मोठी स्वप्न बघा. इथं जे पालक आहेत ना, पालकांना सांगायचंय मला, शहाजीराजे एक सरदार आहेत, पण शहाजीराजे आणि जिजाऊ आपल्या मुलाला सांगतात राजा मोठं स्वप्न बघ आणि हिंदवी स्वराज्य निर्माण कर. आज आम्ही आमच्या पोराला मोठी स्वप्न दाखवतो का. आज तुमच्या भोसरीमध्ये मोठी MIDC आली, सर्वसामान्य कुटुंबातली पोरं उद्योजकतेकडे, व्यावसायिकतेकडे वळाली, औद्योगिक वसाहत निर्माण झाली. जे पोरं उद्योगात आले, व्यवसायात आले, व्यापारात आले, त्यांच्या आईनं त्यांच्या बापानं सांगितलं असेल बाबा उद्योग व्यवसाय ते, व्यापारात आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत. मला हे सांगायचंय, तुम्ही तुमच्या पोरांना उद्योगात, व्यापारात, व्यवसायात यायला सांगा.